सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते। तर स्वामींनी आणि मी मॅचिंग केलेलं आहे आज, कारण स्वामी आणि मी अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा पल्लवी उमरे तुम्हाला माहितीच आहे, त्यांची माझी स्वामी सेवेतून ओळख झाली आणि आज रक्ताच्या पलीकडचं नातं आहे आमच्या दोघींचं बरं का। कारण स्वामींमुळे तिची माझी ओळख झाली, स्वामींमुळे आम्ही एका नात्यामध्ये बनलो गेलो आणि तिला भेटण्यासाठी 2.5 वर्षाचा प्रवास केला आम्ही दोघींनी। एकदाही एकमेकीला फेस टू फेस कधी बघितलं नव्हतं, पण तिची अॅनिव्हर्सरी होती। आता तो व्हिडिओ सुद्धा केलेला आहे बरं का। अक्कलकोटमध्ये स्वामींनी अॅनिव्हर्सरी दिवशी तिला आणि मला बोलवून घेतलं आणि आमची भेटी अक्कलकोटमध्ये झाली बरं का। त्याचबरोबर बघा, स्वामींचा जो आपल्या चोळाप्पा महाराजांचा मठ आहे, चोळाप्पा महाराजांचे 5वे वंशज आहेत, त्यांनी आरती करून घेतली पल्लवीकडून, दाजीकडून आणि माझ्याकडून। वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनानंतर आम्ही चोळाप्पा महाराजांच्या मठा म्हणजे वाड्यामध्ये गेलो, समाधी मठालाचं दर्शन झालं आणि तिथे स्वामींच्या ज्या पादुका आहेत रक्तचंदनाच्या, तिथे आमच्या हातून स्वामींची खूप छान अशी आरती झाली बरं का। 3 तास गर्दीमध्ये उभा राहून स्वामींचं आम्ही दर्शन घेतलं। म्हणजे फादर्स डे सुद्धा होता, म्हणजे आपले बाप साक्षात अक्कलकोटमध्ये बसले आहेत, तर फादर्स डे निमित्त अचानक अक्कलकोटला जायचा योग आला। आदल्या दिवशीचा लाईव्ह तुम्ही बघितलं। स्वामींची इच्छा असेल आणि स्वामींच्या मनात असेल तर स्वामी आपल्याला बोलवून घेतात। अचानकपणे आपण स्वामींच्या चरणाशी जातो, पण माऊलींची इच्छा असावी लागते, हे मी तुम्हाला नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते। त्याचबरोबर बघा, तिने पाठीमागच ही एक मला भेट साडी पाठवून दिली आणि आता गेलो तेव्हा वेगळी साडी घेतलेली आहे। प्राजक्ताला सुद्धा तिने साडी घेतली। त्याचबरोबर स्वामी सुद्धा आमच्यासोबत आले होते आणि स्वामींचं सुद्धा तिच्या घरी आगमन झालं। तर स्वामींचं तुम्हाला दिसेल, स्वामींना सुद्धा तिने वस्त्र म्हणजे कंता टोपी आणि शॉल शिवून घेतलेली आहे। जसं की माझी सिल्कमध्ये मुनिया बॉर्डर पैठणी तिने साडी मला पाठवलेली आहे, त्याच्यामध्ये स्वामींना सुद्धा तिने वस्त्र सुद्धा शिवलेले आहेत। म्हणजे आज स्वामींनी आणि मी मॅचिंग घातलेलं आहे बघा, खूप सुंदर आणि क्वालिटी म्हणाल तुमच्या घरी लग्न किंवा कोणताही समारंभ असेल, अगदी फुगत नाही, काही नाही, चापून चुपून बसणारी ही साडी आहे। साडीसाठी तुम्ही मला मेसेज करू नका, खाली डिस्क्रिप्शन मी तिचा नंबर देत आहे, त्याला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर बघा, ह्या साडीसाठी खूप सुंदर अशा आपल्याकडे पर्स आहेत, म्हणजे तुमच्या प्रत्येक साडीवरती पर्स मॅचिंग होतील अशा पर्स आपल्याकडे मिळतात। तरी बघा, ह्या साडीवरती बघा, ह्याला थोडंफार असं पिंक म्हणजे रेड कलर सुद्धा ह्याच्यामध्ये आहे। तर या साडीवरती बघा, ब्लाऊज सुद्धा मी जो होता तो घातलेला आहे, कारण वटपौर्णिमा स्पेशल साडी आहे ही। बऱ्याचशाच ताईंनी तिच्याकडे साड्या ऑर्डर केल्या आणि तिच्याकडे बिशीची योजना सुद्धा आहे। अगदी कमी किमतीमध्ये ही साडी तुम्हाला मिळते। दुकानामध्ये तुम्ही 4-5 हजारच्या खाली तुम्हाला ही साडी मिळणार नाही, पण तिच्याकडल्या साड्या ह्या खूप सुंदर छान क्वालिटीच्या आहेत, त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही साड्या बुक करू शकता। तरी पर्सचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला, सुंदर अशी आपल्याकडे पर्स मिळते आणि स्वामींचा ड्रेस सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल। तर स्वामींनी बघा, तिचा ड्रेस आणि तिने घातलेला हार, परवा मी अक्कलकोटला रविवारी गेलतो, तोच हार अजून स्वामींनी घातलाय, जसाच्या तसा तो राहिलेला आहे बरं का। आणि बघा, स्वामी साक्षात तिच्या घरी गेले आणि एवढ्या वर्षात योग आला आम्हाला तिला भेटण्याचा, किंवा तिची अॅनिव्हर्सरी असल्यामुळे मी तिला गिफ्ट घेऊन गेले होते, तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल। कारण कसं 3 तास लाईनीमध्ये उभं राहून दर्शन घेतलं आम्ही। रात्री 3 वाजता पहाटे निघालो आणि अक्कलकोटमध्ये जवळपास 10 वाजता आम्ही पोहोचलो, त्यामुळे थोडंसं आमचा अवतार तर खराब झाला होता, कारण उन्हामध्ये उभं राहिलो होतो आम्ही एवढ्या वेळ। त्याच्यानंतर आम्ही तिच्या घरी गेलो, तिची अॅनिव्हर्सरी असल्यामुळे तिने हॉटेलमध्ये सगळ्यांना पार्टी दिली, प्राजक्ता, मी, चिन्मय, आम्ही सगळे म्हणजे आमची फॅमिली होती, त्याबरोबर ओंकार सुद्धा होता आणि आम्हा सर्वांना तिने हॉटेलमध्ये पार्टी सुद्धा दिली तिच्या बर्थडेची आणि स्वामी सुद्धा आमच्या सोबत होते। तर बघा, ही सुंदरशी पर्स आहे बरं का, ज्या ताईंना हवा ह्याच्यावरती सुद्धा म्हणजे सगळ्या साड्यावरती ही मल्टी कलरची पर्स तुमच्या मॅचिंग होते, त्यामुळे तुम्ही ही सुद्धा पर्स ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर बघा, एकदम बऱ्याचशाच ताईंना गोल्डन हवा असतो, कारण गोल्डन कलर सगळ्या साड्यावरती ऑलमोस्ट जातो, त्यामुळे हा बघा गोल्डन मध्ये आहे। जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा, ही सुंदर अशी पर्स आहे, तुम्ही बघू शकता, सुंदर अशी पर्स आहे, ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा। ह्याच्यामध्ये बघा असा पिंक कलर आहे आणि गोल्डन, पिंक आणि गोल्डन, त्याचबरोबर बघा रेड आणि गोल्डन, रेड कलर, ह्याच्यावरती रेड पण मॅचिंग होतो। तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन 10-12 आहे, तुम्ही चॉईस करून घेऊ शकता। बघा, सुंदर असा कलर आहे पर्सचा, त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे पर्सचा, तुम्हाला जी आवडते ती पर्स तुम्ही ऑर्डर करू शकता। ज्या ताईंची ऑर्डरची आहे त्याची आज विधिवत स्वामींच्या समोर पूजा होणार आहे। आज वार गुरुवार आहे आणि स्वामींनी मी येलो घातले, कारण स्वामींना पिवळा कलर फार आवडतो। पिवळा कलर हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे, या कलरमुळे आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्याला सुद्धा दिवसभर पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटतं। त्यामुळे बघा, तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी, शुभ कार्यासाठी किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमचं नवीन काहीतरी डील करायचं असेल, तेव्हा तुम्ही न चुकता आठवणीने येलो कलरचाच तुम्ही साडी किंवा ड्रेस किंवा शर्ट घालू शकता। त्यासोबत पर्स तुम्ही घेऊ शकता, पर्समध्ये तुम्हाला
4 लवंगा आणि एक भीमसेन कापराचे तुम्हाला वडी किंवा भीमसेनची बॅग ठेवायची आहे, जेणेकरून तुमचं सगळं काम यशस्वी आणि सक्सेसफुल होण्यासाठी मदत होते. सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी फक्त ह्या पिवळ्या येल्लो कलरमध्ये जास्त आहे बरं का. त्यामुळे तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम असतं त्यासाठी जाताना तुम्ही हा येल्लो कलरचा ड्रेस किंवा साडी किंवा शर्ट घालून जाऊ शकता. त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे, हा सुद्धा खूप सुंदर आहे. जास्त बुकिंग ह्या सगळ्या कलरचे झालेले आहे. ज्यांना जो कलर आवडतो अगदी तो ऑर्डर करू शकता. तुम्हाला एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल तर आपल्या घरी नातेवाईक पाहुणे येतात, कारण आपण कसं प्रत्येकच वेळेस 3-4 हजार साडी घेऊ शकत नाही. आजकालचे जे पाहुणे नातेवाईक आहेत ते 400-500 रुपयाची साडी घालत नाही. जो कमीत कमी 1000-1200 साडी असलं तर त्यांना समाधान वाटतं, घातल्यासारखी त्यांना पण साडी वाटते ना. आपण सुद्धा एखाद्याला गिफ्ट दिले असं वाटतं, कारण द्यावं तर चांगलं द्यावं. कारण आपण बघा 200, 300, 400 रुपये साड्या घेतो, त्या पडून राहतात, ते आपल्याकडून घेऊन जातात आणि ते दुसऱ्याला नेसवतात. म्हणजे आपण जो काही पाहुणचार त्यांचा केलेला असतो तो पाहुणचार किंवा आपण जी त्यांना काही प्रेमाने वस्तू दिली ती त्यांनी वापरावी, प्रेमाने आपुलकीने त्यांनी जपून ठेवावी. पर्स हा असा विषय आहे, कोणतीही गृहिणी, कोणतेही नातेवाईक किंवा कोणी तुमच्याकडे येतील ते पर्स ही कोणाला देणार नाही, ते स्वतःच वापरणार, यूज करणार. कारण पर्स हा खूप आवडीचा विषय आहे बरं का, खास करून महिला वर्गांचा आणि गृहिणींचा. त्याच्यात बघा मी सुद्धा कुठे गेले तर मी साडी घातली तर मी अशी पर्स वगैरे घेते. मला पर्सचं कलेक्शन सर्वात जास्त आवडतं आणि साड्यांचं सुद्धा, त्याचबरोबर ड्रेसचं सुद्धा. त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे, सुंदर असा कलर आहे. ह्याच्यामध्ये पॅराडो ग्रीन आणि रेड कलर आहे. तुम्हाला अगदी जो कलर आवडतो तो तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये बघा पूर्ण असं ह्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे आणि असा आहे गोल्डन कलर. तर एवढ्या कलरमध्ये आपल्याकडं पर्स उपलब्ध आहे. तर हा कलर आहे तो सिंगल आहे बरं का. ज्यांना हवा त्यांनी इन्स्टंट बुकिंग करा. सिंगल पीस आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे बरं का ह्या पर्सची. त्याचबरोबर बघा हा सुद्धा सुंदर कलर जातो, कारण हा साडीवरतीच आपल्या डायरेक्ट मॅचिंग होतो. तर ही बघा पर्स पूजा करून का पाठवते, कारण ताईंचा कालचा अनुभव बघितला असेल कम्युनिटीमध्ये. अगदी अक्षदा धने मी ह्याच्यामध्ये टाकलेली, त्याची सुद्धा त्यांनी विधिवत मंदिरात पूजा केली. म्हणजे एक विश्वास असतो. निगेटिव्हिटीपेक्षा सकारात्मकता फार महत्वाची असते. त्यामुळे जे तुम्ही कराल ते सकारात्मक करा. आणि मी सुद्धा तुमच्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार आणि पॉझिटिव्हिटी पेरण्याचा प्रयत्न नेहमी करते, कारण चांगलं पेरलं की चांगलं उगवतं. जसं की शेतामध्ये आपण चांगल्या मनाने, चांगल्या भावनेने आपण शेती करतो की माझं हे पीक चांगलं यावं, माझी बरकत व्हावी, आणि शेतकरी आपल्यासाठी एवढं कष्ट करतो. विचार करा, एखाद्या छोट्याशा गोष्टीने आपण निगेटिव्ह होतो, पण शेतकरी जो आपल्या सगळ्या जगाचा पोशिंदा आहे तो चांगल्या मनाने, चांगल्या सकारात्मकतेने शेती पिकवतो. त्यामुळे तो जे चांगलं पेरतो ते चांगलं उगवतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये विचार सुद्धा चांगले आणि सकारात्मक आपल्याला पेरायचे आहेत, जेणेकरून आपल्या मनाचं पीक जे आहे ते फुलेल, बहरेल आणि चांगलं सकारात्मकतेने आपण सुद्धा चांगलं आयुष्य जगू शकेल. तर बघा अशा हे पर्स आहे, ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर वटपौर्णिमा स्पेशल ऑर्डर करायची आहे. त्याचबरोबर बघा पल्लवी उमरे आहेत, त्यांच्याकडे जे बिशी लावतात त्यांना बिशीमध्ये सुद्धा ते गिफ्ट ह्या पर्स देतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे बिशी सुद्धा लावू शकता. तर असं हे पर्सचं कलेक्शन आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगायची आहे, ज्या ताईंच्यावरती खूप कर्ज आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहे किंवा नोकरी लागत नाही, व्यवसाय उद्योगमध्ये कसलंच यश येत नाही, त्यांच्यासाठी उद्या वटपौर्णिमा स्पेशल पौर्णिमेचा धनलक्ष्मी कुंचन सेवा होणार आहे. ज्या ताईंनी वटपौर्णिमा स्पेशल धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेले आहेत त्यांची सुद्धा पूजा होईल, आणि ज्यांनी केले नाही त्यांची सुद्धा पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती सगळ्यांची वटपौर्णिमा पूजा होईल. पण बुकिंग तुम्हाला आजच धनलक्ष्मी कुंचन करावं लागेल. तर धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला माहिती आपल्याकडे मिळतो, तर खूप छान आहे, ब्रासमध्ये आहे, प्युअर पितळेमध्ये आहे. क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर आहे. तर बघू शकता धनलक्ष्मी कुंचन, सुंदर आणि छान क्वालिटीचा धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचा आहे. तर हा धनलक्ष्मी कुंचन जो आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर बऱ्याचशाच ताईंचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, तुम्ही अनुभव तर ऐकलेला आहे. स्वामींना स्मरून सांगते, कारण मनापासून जे तुम्ही सेवा करता त्या सेवेचं फळ हे तुम्हाला 100% मिळतं. तुमच्या मनामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये एक सकारात्मकता असायला पाहिजे. हे काम होणारच असा मनाचा विश्वास पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्ह असाल तरच तुमच्या आयुष्यातले सगळे कामं हे पॉझिटिव्ह होतात. तुमचं जर मन थोडंफार निगेटिव्ह असेल तर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आणि चुकीच्या घडतात. स्वतःचं घर, कर्जमुक्ती, अखंड लक्ष्मी प्राप्ती, तुमच्या सगळ्या कामामध्ये यश, तुमच्या व्यवसायामध्ये बरकत आणण्याचं काम ही सेवा करते. मंगळवारी शुक्रवारी ही सेवा करायची आहे. ह्या सेवेची माहिती आणि या सेवेचा व्हिडिओ डिटेल्समध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर उत्तर पूजा सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि बुकिंग नंबर सुद्धा स्वामी मूर्ती आर्टचा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावरती बघूनच तुम्हाला ह्या गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत. त्याचबरोबर swamimurtiyart.com ही आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला अवश्य व्हिजिट द्या. त्याच्यावरती सुद्धा बरेचसे पूजा साहित्य, बरेचसेच आपले पूजेच्या गोष्टी त्याच्यावरती आम्ही अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही त्याच्यावरून पण बाय करू शकता. खूप सुंदर आणि उत्तम क्वालिटीचं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं.
अगदी घर बसल्या तुम्हाला बाजारात फिरायची गरज नाही, पावसाळ्यात भिजायची गरज नाहीये, तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे त्यासाठी तुम्हाला शोध घेण्याची गरज नाहीये. तुमचा वेळ वाचतो, तुमचं पेट्रोल वाचतं आणि तुम्हाला ती गोष्ट मिळाल्यानंतर तुमचं मन एकदम निगेटिव्ह होतं किंवा मूड खराब होतं. असं काही होणार नाही, कारण अगदी घर बसल्या तुम्ही या गोष्टी ऑर्डर करू शकता. आणि हो, कुरिअरला 4-5 दिवस 6-7 दिवस तुमच्या लोकेशन नुसार वेळ लागतो. ह्याचा अर्थ असा नाहीये की कुरिअर ताई मिळालंच नाही. प्रत्येकाला कुरिअर मिळतं. एकदा बुकिंग झालं की तुमचं बुकिंग कॅन्सल करता येत नाही. हा सुद्धा एक पॉईंट तुम्ही नोट करून ठेवा, कारण बऱ्याचशाच ताई असतात त्या बुकिंग करतात आणि जर डिलिव्हरी लवकर नाही मिळाली तर ते कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतात. तर असं कुणी करायचं नाहीये. बुकिंग हा प्रत्येकाने करायचं आहे. प्रत्येकाला घरपोच पूजा साहित्य मिळेल. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला, स्वामींचं दर्शन तुम्हाला घडवून देणार आहे आणि स्वामींनी कसे वस्त्र घातलेत हे सुद्धा तुम्हाला आज बघायला मिळतील. स्वामींना सुद्धा कंता टोपी आणि जी काही शॉल आहे, हार आहे, तो पल्लवी कडून बार्शीवरून आलेला आहे. कारण बार्शीमध्ये स्वामींना मी घेऊन गेलो होतो अक्कलकोटला जाताना, तेव्हा तिने स्वामींचा सुद्धा खूप छान असा मानपान केला, आमचा खूप सुंदर पाहुणचार केला आणि स्वामी त्यांच्या घरी गेले. आणि तुम्हाला एक अनुभव सांगते, तिचा साड्याचा व्यवसाय आहे. आम्ही तिच्या घरी जाऊन आल्यापासून कितीतरी पटीने चांगला चाललाय हा तिने स्वतः सांगितलं. म्हणजे साक्षात माऊली तिच्या घरी विराजमान झाले. आणि स्वामी गेल्यामुळं तिच्या गाडीमधून स्वामींनी सुद्धा, म्हणजे तिने नवीन कार घेतली, त्याच्यानंतर मी गाडी घेतली. स्वामी आमच्या गाडीतून अक्कलकोटला गेले आणि अक्कलकोटमधून तिच्या घरी तिच्या गाडीमध्ये स्वामी तिच्या मांडीवरती बसून गेले. म्हणजे कसं, स्वामींना भेटण्यासाठी सुद्धा स्वामींची इच्छा असावी लागते. आपलं कर्म प्रारब्ध सुद्धा चांगलं असावं लागतं. प्रत्येक वेळी मी सांगते, कारण हिशोब हा नेहमी चांगल्या कर्मांचा होतो. वाईट कर्मांचा हा वाईटच कर्म जर आपलं वाईट असेल तर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी वाईट घडते. त्यामुळे जे कराल ते चांगलं करा, सकारात्मक करा. त्यासोबत स्वामी समर्थ महाराजांसारखे तुमचे गुरु असतील तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कधी कमी पडणार नाही. आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा. स्वामी जे करतील ते योग्यच करतील. तर चला, आता माऊलींचा आपण ड्रेस बघणार आहे की माऊली किती गोड दिसतात. आणि माऊली सुद्धा खूप खुश आहेत बरं का, कारण त्यांच्या भक्ताने खूप प्रेमाने त्यांना तो ड्रेस तिने शिवून घेतला बघा. म्हणजे ह्या पैठणीच्या सिल्कचा साडीचाच आहे. तिने तो ड्रेस शिवून घेतला आणि स्वामींना हार, स्वामींना मिठाई, आणि खरंच खूप बरं वाटलं बरं का. कारण कसं असतं माहितीये का, रक्ताची नाती जी आपली असतात किंवा आपल्या आजूबाजूची जे भरपूरशी नाती असतात ती स्वार्थाने भरलेली आहे. काहीतरी मिळालं तरच आपल्याशी नातं ठेवतात. पण स्वामी सेवेतून लाख मोलाची मला माणसं भेटली आणि स्वामी सेवेतून अशी माणसं मला भेटली की ज्यांना माझ्याकडून काही नकोय, ज्यांना फक्त माझं भेटणं खूप महत्वाचं आहे किंवा माझं त्यांच्यापर्यंत पोहोचणं, मी त्यांच्याशी बोलणं, एवढी गोष्ट त्यांच्यासाठी पुरेशी आहे. आणि खूप चांगलं वाटलं मला की त्यांना नाही का, मी गेल्याने तिला इतका आनंद झाला की अक्षरशः शेवटच्या क्षणी येताना खूप रडले. म्हणजे पल्लवी, सईची मम्मी, आम्ही त्यांच्याही घरी गेलो होतो, त्यांच्या बिल्डिंगमध्ये ज्या राहतात पूजा ठाकूर. तर तो व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल, कारण वेळ नाहीये त्यामुळे तो व्हिडिओ एडिटिंग केला नाहीये, अजून जॉईन केला नाहीये. पण तो व्हिडिओ तुम्हाला उद्या परवापर्यंत बघायला मिळेल की आमचा अक्कलकोटचा प्रवास. आणि अचानकच स्वामीने अक्कलकोटात बोलवून घेतलं. 3 तासाच्या लाईन मध्ये उभं राहून आम्ही स्वामी माऊलींचं दर्शन घेतलं. आणि खरे जे काही दिले ते स्वामीने दिले. आणि देवासाठीच वेळ नाही काढायचा तर मग जे दिले ते कशासाठी आपण साठवायचे आणि कमवायचे. कारण बघा, जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ भेटतो तेव्हा तेव्हा आम्ही देवस्थानाला जातो. जसं की नरसोबाची वाडी, कोल्हापूर महालक्ष्मी, ज्योतिबा, त्याचबरोबर नाशिकला दिंडोरी, त्र्यंबक आणि अक्कलकोट हे देवस्थान आम्ही करतो. तर चला, आता आपण स्वामींचा ड्रेस बघणार आहे. बघा, स्वामींनी बघा ही सुंदरशी कंता टोपी घातलेली आहे. तुम्ही बघू शकता. हा हार तिने रविवारी स्वामींना घातला होता तिच्या घरी, बरोबर संध्याकाळी 7:30 वाजता. तो फ्रीजमध्ये आहे, जसा आहे तसाच राहिला. तर पूजा ठाकूरताई आहेत, त्यांनी सुद्धा स्वामींना ड्रेस आणि मला साडी घेतली, मॅचिंग घेतलं बरं का त्यांनी सुद्धा. ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर बघा, स्वामींना सुंदर असा तिने कंता टोपी आणि ही शॉल तिने शिवून घेतली स्वामींना. आम्ही येणार म्हटल्यावरती तिने बघा एक 2-3 तासामध्ये हा शिवून घेतलाय बरं का स्वामींसाठी. किती गोड दिसत आहेत माऊली. त्याचबरोबर बघा, तिच्या मुलीने जे गिफ्ट दिले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा ब्लाऊज पीस आहे ह्या साडीतला, तर ह्याची सुद्धा मी स्वामींना शॉल शिवणार आहे. तर सुंदरसा बघा ह्याच्यामधला ब्लाऊज पीस आहे. मुनिया बॉर्डर पैठणी आहे ही. तर सिल्कमध्ये आहे, फुगत नाही, काही नाही. तुम्ही सुद्धा तिच्याकडे बिशी लावू शकता. बिशीमध्ये साड्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही कोणत्याही सणाला तिच्याकडे साड्या घेऊ शकता. तर बघा, तिच्या मुलीने हे गिफ्ट दिलेलं आहे मला, शांभवी आणि आनंदीने. तर गिफ्टमध्ये काय काय आहे बघूया. तर ह्याच्यामध्ये बघा, हे सुंदरसे कानातले आहेत. त्याचबरोबर ह्या तिने सुंदरशा बांगड्या दिलेल्या आहे शांभवी आणि आनंदीने. त्याचबरोबर बघा, हा रुमाल आहे छोटासा. त्याचबरोबर बघा, तर हा बघा तिने छान असा तन्मणी असं ह्याला म्हणतात.
तर सुंदर असा तन्मणी तिने दिलेला आहे, म्हणजे त्या शांभवी आणि आनंदीने खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा असे दागिने सुद्धा तिने मला दिलेले आहेत गिफ्ट म्हणून, म्हणजे मुलींकडून गिफ्ट आहे. तिने साडी दिली आणि मुलींनी हे सगळे अलंकार दिलेले आहेत. त्याचबरोबर बघा सुंदर अशी ठुशी दिली, म्हणजे आनंदीने शांभवीकडून ही ठुशी. त्याचबरोबर बघा ह्या पावडरीचा छोटासा डब्बा दिलेला आहे, कंगवा सुद्धा दिलेला आहे. तर किती प्रेमाने ह्या गोष्टी दिल्यात. स्वामींसमोरच मी ओपन करते. तेल दिलेलं आहे. तर ह्या बघा खूप सुंदर अशा ह्या बांगड्या आहेत बरं का, म्हणजे किती प्रेमाने त्यांनी हे गिफ्ट दिलं असेल. तर किती प्रेम आहे, म्हणजे खूप दिवसापासून त्यांनी घेऊन ठेवले बरं का. तर बघा हे असे हे आहेत रबर आहेत. त्यासोबत बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा पॉनेटो आहे, ज्या ताईंनी भरपूर व्हिडिओमध्ये माझ्या बघितला होता पिंक कलरचा. त्याचबरोबर बघा आरसा सुद्धा दिलेला आहे, जसं की नाही का नवरी नवीन जेव्हा सासरी जाते तेव्हा हे सगळं आई देते. तर बघा हे टिकल्याचं पॉकेट पण तिने दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर बघा मंगळसूत्र दिलेलं आहे, हे बघा खूप सुंदर असं हे मंगळसूत्र सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर साडी पिन, सुंदरशी साडी पिन आहे. त्याचबरोबर पुन्हा अजून कानातले दिलेले आहेत, म्हणजे त्यांना माहिती आहे की शीतल मावशीला व्हिडिओमध्ये आवडतं असं काही घालाय. त्याचबरोबर हे कानातले दिलेले आहेत ऑक्साईडचे. त्याचबरोबर बघा क्लचर दिलेला आहे पिंक कलरचा सुंदर असा. तर हे एवढं सगळं त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे बरं का. शांभवी आनंदीने सिंदूरची बाटली दिलेली आहे. त्याचबरोबर बघा अजून एक साडी पिन आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एक सुंदरसं ऑक्साईडमध्ये मंगळसूत्र आहे. म्हणजे किती तिने गिफ्ट दिले, म्हणजे खूप दिवसापासून त्या मुलींनी, म्हणजे मला मावशी म्हणतात, त्यांनी जिथं जिथं जाईल तिथं तिथं जे जे आवडेल ते त्यांनी माझ्यासाठी घेऊन ठेवलं होतं. तर बघा हे असे कानातले आहेत आणि हे असं मंगळसूत्र आहे सुंदर असं. तर हे सगळं त्यांनी माझ्यासाठी घेऊन ठेवलं होतं आणि आत्ता गेल्यावर त्यांनी भेट दिलं. आणि त्याच्यासोबत बघा एक साडी पिन आहे. तर असं हे त्यांनी सगळं भेट दिलं होतं. तर बघा एवढी सगळी भेट मुलींकडून होती आणि तिने साडी घेतली, तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच तिची साडी. त्याचबरोबर बघा सईची मम्मी म्हणून एक आहे, त्यांनी सुद्धा साडी आणि स्वामींना ड्रेस घेतला, तो सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा किती आपुलकीने आणि प्रेमाने हे सगळं त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे मला. तर एवढं सगळं त्यांनी गिफ्ट मुलीने दिले बरं का, तिचं वेगळंच आहे. त्याचबरोबर तिची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे बघा तुम्ही व्हिडिओ शॉर्ट बघितला असेल, मी सुद्धा तिला साडी घेऊन गेले होते. कारण आमची 2.5-3 वर्षाची मैत्री आहे. फेसबुकच्या माध्यमातून माझं साडीचं शॉप होतं, तेव्हा तिची माझी ओळख झाली होती आणि ती स्वामी सेवेत आली आणि स्वामींची तिने माझी जशी मूर्ती, म्हणजे तिच्यापासूनच स्वामी मूर्ती आर्ट चालू झालं खऱ्या अर्थाने. कारण तिला आपल्या घरी स्वामींची जी मूर्ती आहे ती सेमच पाहिजे होती. मी तिला भरपूरदा म्हणलं, अगं तू अक्कलकोटमध्ये जा, स्वामींची मूर्ती मिळेल. पण तिचं एकच म्हणणं होतं की मला तुझ्या हातूनच मूर्ती हवी आहे. तर स्वामींची मूर्ती बघा तिने आपल्याकडे 1 वर्षापूर्वी घेतली. ते स्वामी सुद्धा तुम्ही बघता व्हिडिओच्या माध्यमातून. तर ती सुद्धा स्वामींची खूप छान अशी सेवा करते. त्यामुळे तिला भेटायचा योग येत नव्हता, पण तिच्या ॲनिव्हर्सरी दिवशी आणि फादर्स डे दिवशी आमच्या पप्पांनी आम्हा 2 बहिणींना भेटवलं असंच म्हणता येईल. कारण कसं आहे माहिती आहे का, रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा काही नाती असतात जे मागच्या जन्मीची असतात, ती ह्या जन्मी स्वामी आपल्याला भेटवतात. आणि ह्या जन्मीची जी नाती असतात ती काही कालांतरानं प्रॉब्लेम असतो, कारण स्वामींची इच्छा असेल तिथं स्वामी आपलं नातं जोडतात आणि तिथंच घेऊन जातात. त्यामुळे बघा आमच्या पप्पांनी आमच्या 2 बहिणींची गोड अशी भेट घालून दिली त्यांच्या फादर्स डे दिवशी. आणि आमच्या हातून चोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये स्वामींच्या ज्या पादुका आहेत रक्तचंदनाच्या, तिथं आमच्या हातून स्वामींची आरती सुद्धा झाली बरं का दोघींच्या. तर बघा स्वामींची लीला किती आघात आहे की अशा दिवशी स्वामींनी आम्हाला भेटवलं. खरंच काहीतरी मागच्या जन्मीचं असेल आमची ऋणाबुंद, म्हणून स्वामींनी आम्हाला भेटवलं. आणि स्वामी सेवेतून तुम्ही सुद्धा माझे सबस्क्रायबर, माझी फॅमिली आहात, त्यामुळं तुमच्यावरती सुद्धा तेवढंच प्रेम आहे. फक्त योग येत नाही भेटण्याचं, पण असं ठरवलंय जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागामध्ये जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून सांगेल की मी इकडं जाणार आहे, इकडं येते, तेव्हा तेव्हा आपण भेटू. तर मागच्या वेळेस नाशिकच्या त्यांची भेट झाली. असं त्यांची माझी स्वामी सेवेतूनच एक ओळख झाली आणि स्वामींच्या सेवेतून त्यांना माझ्याकडून चांगलं मार्गदर्शन भेटलं, त्यांनी सेवा केली आणि त्या सेवेचं फळ त्यांना चांगलं मिळालं. म्हणून ताईंनी त्यांच्या घरी छान असा पाहुणचार केला, तुम्ही बघितलंच असेल. तर आता बघा पूजा ठाकूर ताईंनी काय घेतलंय स्वामीने मला, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता बघा पूजा ठाकूर ज्या ताई आहेत, सईची मम्मी आणि रुद्र, त्यांनी हा स्वामींना सुंदर असा बघा स्वामींना ही शॉल त्यांनी बनवून घेतली. ही सुद्धा सिल्कमध्ये बरं का, पैठणीमध्ये. आणि साडीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, मॅचिंगच साडी घेतली. स्वामींना वस्त्र म्हणजे एक बहिणीचा कसा लाड करतात तसा त्यांनी अगदी लाड केला बरं का माझा. कारण त्यांना खूप आपुलकी वाटते माझ्याबद्दल आणि मी गेले तर त्यांना असं नवीन नाही वाटलं की अरे ह्या नवीन आहेत किंवा आपली ओळख 2 वर्षाची आहे. आणि असं त्यांना असं वाटलं की खूप दिवसांची ओळख आहे आमची, किंवा वर्षानुवर्ष ह्यांची माझी ओळख आहे, किंवा मागच्या जन्मीचं नातं आहे. असा त्यांनी पाहुणचार केला. आणि ही साडीसुद्धा त्यांनी मॅचिंग घेतली मला आणि स्वामींना.
त्यासोबत बघा टॉवेल टोपी वगैरे खूप सुंदर असा त्यांनी आमचा पाहुणचार केला बरं का, छान पाहुणचार केला. त्याचबरोबर ही सुद्धा साडी पल्लवीने घेतली. म्हणजे पल्लवीने एवढ्या साड्या घेतल्यात की तिच्या साड्या जवळपास मला वाटते माझ्याकडे 20-25 साड्या असतील बरं का. 2 वर्षामध्ये प्रत्येक वेळी गिफ्ट, म्हणजे कसं लहान बहिणीचं कसं मोठी बहीण लाड करते, अगदी तिला जे म्हणजे एखादं ब्लाऊज असेल शिवशाईचं किंवा एखादी नवीन साडी, एखादा नवीन वन पीस आला की ती मला पाठवून देते. म्हणजे आम्ही भेटलो नाही बरं का, पण आमच्यामध्ये एवढं आपुलकी आणि एवढं प्रेमाचं नातं आहे की न भेटता आम्ही 2.5 वर्षाची आमच्या दोघींची मैत्री आहे. आणि स्वामींच्या फादर्स डे दिवशी, म्हणजे स्वामींच्या दिवशी फादर्स डे होता, म्हणजे आपल्या सर्वांचा आपण फादर्स डे म्हणतो, आपल्या पप्पांचा दिवस, आणि पप्पांच्या दिवशी आमच्या दोघींची स्वामींनी अक्कलकोटमध्ये भेट घडवून आणली. आणि ती आली बार्शीवरून आणि मी पुण्यावरून अक्कलकोटला गेलो. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, आरती झाली. त्याच्यानंतर आम्ही दोघी जेवायला थांबलो तिच्या ॲनिव्हर्सरी निमित्त. त्याचबरोबर आम्ही सर्वांनी हॉटेलला जेवण केलं. त्याच्यानंतर आम्ही तिच्या घरी बार्शीला गेलो आणि बार्शीमध्ये गेल्यावरती चहा वगैरे झाला, तिचं घर बघितलं आणि स्वामींचा माझा तिने खूप छान पाहुणचार केला. फक्त तिला असं वाटत होतं की मी 1-2 दिवस राहावं तिच्याकडे, कारण तिचं मन खूप भरून आलं होतं. तसंच सईच्या मम्मीला सुद्धा वाटत होतं की मी राहावं. आणि आल्यानंतर त्यांचा फोन आला रुद्रचा आणि सईच्या मम्मीचा. रुद्र म्हणतो की अगं शीतल मावशी आणि स्वामींची मला खूप आठवण येते, तर त्यांना सुद्धा सांगितलं या पुण्याला म्हणून. तर अशी आमची ही स्वामी सेवेतली भेट स्वामींनी करून दिली. स्वामी सेवेतून लाख मोलाची मला माणसं मिळाली. त्याचबरोबर बघा श्रद्धा ताई म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा पल्लवीकडून वन पीस घेऊन पाठवला मला, कारण मला कोणाकडून काही नको आहे. आणि मला गिफ्ट पाठवताना मला एकदा विचारा, कारण कसं असतं माहिती आहे का, आपण स्वामी सेवेतून भेटलो किंवा तुम्ही लोक माझे सगळे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, माझे एवढं भरभरून प्रेम करता, एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. तुम्हाला गिफ्ट द्यावं असं माझी अपेक्षा नाही आहे. तरी तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला अगोदर विचारा. तुमचं गिफ्ट म्हणजे माझ्यासोबत असणं, माझ्यावर प्रेम करणं, मला सपोर्ट करणं आणि आपलं एकमेकाचं नातं जे आहे ते आयुष्यभर लाईफटाईम टिकून राहणं, हीच खूप मोठी मौल्यवान भेट असेल तुमची माझ्यासाठी. त्यामुळे कधी चुकलं असेल माझ्याकडून काही तर तुम्ही समजून घ्या. तुम्ही एक बहीण म्हणून मला सपोर्ट करा. आणि ज्या काही तुम्ही सगळ्या ताई आहात, मावशी आहात, त्याचबरोबर बरेचसे दादा आहेत, तुम्ही माझ्या पाठीशी स्वामी जसा कृपाशीर्वाद आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे, तसं तुमच्या आशीर्वादाने तुमची साथ सदैव राहो, हीच तुमच्याकडून माझ्यासाठी खूप मोठी भेट असेल. तर असं हे आमचा प्रवास अक्कलकोट, बार्शी, सोलापूरचा झाला. तर बघा ह्या साड्यासुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी घातलेल्या बघायला मिळतील, कारण त्यांनी प्रेमाने दिल्यात बरं का. ह्या साड्या त्यांनी खूप प्रेमाने दिलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये. आणि मॅचिंग दिले बरं का, म्हणजे मी आज जी साडी घातली त्याच्यावरती स्वामींची तिने शॉल बनवली होती अगोदरच, की ती म्हटली होती की ही शॉल तू स्वामींना घालशील. म्हणजे ही शॉल अजून एक आहे बरं का त्याच्यामध्ये, येल्लो आहे, ती ह्या साडीबरोबरची आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि ही शॉल आहे ती स्वामी जाणार म्हणून तिने अर्जंट बनवून घेतली, पण तिची इच्छा होती की ह्या साडीवरती जेव्हा व्हिडिओ करेल तेव्हा स्वामींना मी ही शॉल घालेल. पण ह्या साडीसोबत सुद्धा तिने शॉल बनवली बरं का, ती तुम्हाला पुढच्या गुरुवारी बघायला मिळेल. तर अशी सुंदरशी स्वामींसाठी बघा शॉल तिने बनवली. स्वामींनी मी आज गुरुवारच्या दिवशी मॅचिंग केलेलं आहे बरं का. आता हे मॅचिंग तुम्हाला पुढच्या मंगळवारी बघायला मिळेल. स्वामींचा हा ड्रेस सईच्या मम्मीने घेतलेला आणि सईच्या मम्मीने घेतलेली ही साडी, ही मॅचिंग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघायला मिळेल. तर खरंच पल्लवी, दाजी आणि शंभो आणि आनंदी, सई, रुद्र, तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही खूप कमी वेळामध्ये माझं खूप छान असं पाहुणचार केला, मला खूप प्रेम दिलं. आणि तुमचं माझं जे काही आपुलकीचं नातं आहे ते आयुष्यभर टिकून राहावं ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. त्याचबरोबर बघा ज्या ताईंची बुकिंगच्या पर्स आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण पर्स ही तुम्हाला पूजा वगैरे करूनच तुम्हाला घरपोच पाठवण्याचं कार्य आमचं